आज संघ सन्मान्य सचिव अरविंद मांदलेकर या ठिकाणी उपस्थित आहेत। मी आपल्याला विनंती करतो की आपण स्टेजवरती स्थानापन्न व्हायचंय। मुलुंड कुणबी समाज संघ सचिव सन्मान्य अरविंद मांदलेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। मी आपल्याला विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हायचंय। चला सामन्याला सुरुवात करा। आपलं मित्रमंडळ पावनळ यांच्याकडून सलामीचा बल्लेबाज सुजल आणि नॉन स्ट्राईकला आहे स्वप्नील। सुजलची खेळी आपण पाहिले वादळी खेळी असते, लेफ्ट हँड बॅट्समन। नक्कीच युवराज सिंगला साजेल अशी एसटी आहे, पाहूया। आणि आता आपण पाहतोय सलामीचा फल्लेबाज इंडियाकडून जो ओपनिंग करतो लेफ्ट हँड बॅट्समन, त्याचा सुद्धा वावा चालू आहे अभिषेक शर्मा। लेफ्ट हँड बॅट्समन म्हटलात की नक्कीच एक खतरों का खिलाडी म्हटलं जातं लेफ्टी बॅट्समनला, त्याचप्रमाणे त्यांची रणनीती आखण्यासाठी सज्ज आहे सुजल खळे आणि स्वप्नील ही सलामीची जोडी मैदानात। पहिला चेंडू हॅलो चेक। पहिल्या चेंडूवरती सुंदर असा चेंडू, यॉर्कर लेवलचा क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं। पहिल्या चेंडूवरती ज्याप्रमाणे बुमरा चेंडू टाकतो त्याचप्रमाणे पहिला चेंडू ठेवला। पुन्हा एकदा यॉर्कर लेवलचा चेंडू, वारंवार दुसरा चेंडू डॉट। पंचांचा काय इशारा ते पाहूया, पंचांच्या मनात काय चाललंय। दोन चेंडू वारंवार डॉट टाकलेत, सुंदर चेंडू म्हणावं लागेल। गोलंदाजाचे मार्क आपण पाहतोय, मयूर स्ट्राईकला आहे सुजल। स्वप्नील आणि सुजलची सलामीची जोडी मैदानात। आपलं मित्रमंडळ पावनळ वर्सेस साईन। आता मात्र बॅकफुटला आला, पाठवून दिला सर सीमारेषा क्षेत्ररक्षक आहे, कारण या चेंडूसाठी ठेवला होता। एक धावा कंप्लीट केली, दुसरी धावा सुद्धा कंप्लीट। दोन्ही धाव संख्या मात्र नक्कीच उंचावेल। पॉवर प्लेचं पहिलं षटक असतं, या षटकामध्ये तुम्हाला चौकार षटकांची आत्ताशबाजी करावी लागेल जर का आपला संघ मोठ्या धावसंख्येवरती नेऊन ठेवायचा असेल तर। मात्र बॅटनीकडे घेतली, क्षेत्ररक्षक नो लँड, दाखल आहे सरळ स्क्वेअर लेगला, सीमारेषे बाहेर चौकार। चेकअपचं चालू झालंय, सर्वांनी जायचं, आपले डोळे तपासून घ्यायचे आहेत। फ्री आहे, हे मोफत असणार आहे। जिगरजी पाटील, सन्माननीय जिगरजी पाटील त्या ठिकाणी उपस्थित आहेत। नेत्र चेकअप, डोळे चेकिंग चालू आहे। सर्वांना विनंती असेल की आपण आपले नेत्र चेक करून घ्यायचे आहेत, फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे सगळं। सुंदरसं कमबॅक केलं एका चौकाराने, आपली धावसंख्या मात्र नक्कीच उंचावली। स्वतःचं मनोबल, संघाचं आत्मबल मात्र नक्कीच उंचावतोय सुजल या क्रीडा नगरीत खेळताना। आणि सुंदरसं रणनीती आखली आहे। आता मात्र मोठ्या फटक्यांची चौकार षटकारांची आतषबाजी करावी लागेल। आपलं मित्रमंडळ पावडा यांना सुंदरसं कमबॅक चौकाराने नोंद केले। एकंदरीत धावसंख्या 6 धावांवरती, पहिलं षटक प्रगतीवरती आहे अजून। शेवटचे 2 चेंडू अजून शेष असतील। आता मात्र खराब, पंचांचे दोन्ही हात समांतर म्हणजे धावा असेल अवांतर, एकने धावसंख्या मात्र नक्कीच उंचावेल। थोडस समोरच्या संघामध्ये एकने डिपॉझिट करतोय, पाहिलं तर धावसंख्या 7 रनावरती। सुंदरसं षटक आतापर्यंत होतं, परंतु थोडासा हेवी झाला, लेग साईडला भिरकावून दिलं चेंडूला। 4 धावा नक्कीच प्राप्त केल्या आपल्या खात्यामध्ये। आपलं मित्रमंडळ पावनळ यांच्याकडून सुजल, पुन्हा एकदा खराब, वारंवार खराब चेंडू। मित्रांनो असं असतं, कारण पाहिलं तर अभिषेक शर्मा समोर सुद्धा गोलंदाजाला कोणता चेंडू टाकू हे थोडस विचार करून टाकावं लागतो। त्याचप्रमाणे समोर लेफ्ट हँड बॅट्समन सुजल उभा आहे। आता मात्र गोलंदाज थोडासा सांभाळतोय, कोणता चेंडू ठेवू, यॉर्कर ठेवू, शॉर्ट पिच ठेवू, पण तो वारंवार खराब चेंडू वाईटच्या रूपाने अवांतर धावसंख्येमध्ये नक्कीच भर घालतायत। पाहूया पंच काय सांगतात। आता मात्र निर्धाव चेंडू असेल, सुंदरसं कमबॅक केलं। 2 चेंडू वाईट टाकल्यानंतर चेंडू येतोय अवांतर। सन्माननीय बेडेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। मी आपल्याला विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हायचंय, मान्यवर कक्षामध्ये दाखल व्हायचंय।
पुन्हा एकदा खराब चेंडू. पहिलं षटक खूप मोठं लांबवणीचं षटक म्हणावं लागेल. आतापर्यंत सुंदरसे चेंडू टाकले होते, परंतु वाईट रूपाने अवांतरित धावसंख्येमध्ये मात्र नक्कीच एकने भर घालतायत. धावसंख्या थोडीशी उंचावतीये 9 धावांवरती. बॅटनी फटके येत नाहीयेत, परंतु अवांतरित धावसंख्येमध्ये मात्र नक्कीच एकने पुढे धावसंख्या धावतीये. 9 धावांपर्यंत मजल मारता आली आहे. शेवटचा चेंडू अजूनपर्यंत शेष आहे. पव्या चेंडूवरती मोठा प्रहार होतो का? आणि आता मात्र लेफ्ट हँड बॅट्समन नक्कीच गगनचुंबी या दिवसातील मला वाटतंय कॅच पकडली का? षटकार आहे चौकार आहे काय? षटकाराने नक्कीच स्वतःचं मनोबल उंचावलं आणि धावा 6 मात्र वधारतीये. धावसंख्या पोहोचतीये 15 धावांवरती. जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. गोलंदाजी मार्केट आहे. नवीन गोलंदाज आशिष येईल आणि बॅट्समन स्वप्नील आता स्ट्राईक वरती येतोय. चला पंचांना विनंती असेल मित्रांनो, एवढा वेळ नका घेऊ. चला टाकून घ्या चेंडू. यापुढील होणारा सामना वैष्णवी स्पोर्ट्स दाभिड वर्सेस पाटगरीत देवी फणसू या दोन्ही संघानं या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. चेंडू एक धावा नक्कीच कंप्लीट करी. दुसरी धावा घेईल का? रनआउटचा खतरा होऊ शकतो स्ट्रायकर एंडला, परंतु सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा नक्कीच कंप्लीट केल्या. मित्रांनो, क्रिकेट असं क्षेत्र आहे इथे एकेरी दुकेरी धावायला सुद्धा खूप महत्व आहे. कारण जिंकायचं आहे. या ट्रॉफीवरती आपलं नाव सुवर्ण अक्षराने कोरायचंय. ही चाललेली धडपड आपण पाहतोय दोन्ही संघांमध्ये. आपलं मित्रमंडळ पावणा वर्सेस साईनाथ क्रिकेट संघ फोफळवणे यांच्यामध्ये चालू असलेला सामना. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. आता मात्र हलक्या हाताने ड्राईव्ह केला, कारण सुजलला वरती आणायचंय. सुजलच्या बॅटमधून सुंदरसा षटकार आला होता, तो बॅट्समन नॉन स्ट्राईकला उभा होता. याच मित्रांनो क्रिकेट इथं ओळखलं होतं. हलक्या हाताने ड्राईव्ह केला ऑफ साईडला, एक धावा नक्कीच कंप्लीट केली. नॉन पुन्हा एकदा स्ट्राईकला येतोय सुजल, लेफ्ट हँड बॅट्समन. आपलं मित्रमंडळ पावणाकडून आपली अदा पेश करताना सन्माननीय चंद्रकांतजी बेडेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सर्वांना विनंती करतो आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. या बागणे प्रतिष्ठानच्या सन्मानाच्या चषकासाठी आपण उपस्थित राहिला. आपलं खूप खूप अभिनंदन आणि स्वागत. पाहूया पुढील चेंडू पुन्हा एकदा आशिष याचा. शॉर्ट पिच चेंडू नक्कीच स्वतःच्या चेंडूवरती स्वतः क्षेत्ररक्षक आला. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता आली. सुंदरसं कमबॅक म्हणावं लागेल आता आशिष याचं. पाहिलं तर सामन्याचं गणित सांगतंय की एकंदरीत धाव संख्या पोहोचते 18 धावांपर्यंत मजल मारता आली. दुसरं षटक अजूनपर्यंत प्रगतीवरती. आता मात्र सुंदर चेंडू. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं, कारण ओळखलं होतं या चेंडूवरती थोडासा बॅट्समन बीट झाला. बॅक साईड लावून फ्रंट फुटला खेळण्याचा प्रयत्न होता. तर उडवून द्यायच्या. जर का आपल्याला जिंकायचं असेल तर नक्कीच धावसंख्येचं मोठं डोंगर उभं करावं लागेल. पाहिलं तर एकंदरीत धावसंख्या 18 धावांवरती स्थिरावलेली. गोलंदाजाचं वावा करावं तेवढं कमी. सुंदरसं कमबॅक केलं. 2 चेंडू डॉट ठेवले. मित्रांनो, इथं हर एक चेंडूला महत्व आहे. बॅटने कडा घेतली क्षेत्ररक्षक चेंडूवरती आणि आता मात्र कोणती चूक नाही. विकेटचं पतन. सुजल मात्र जेलबाद.
आजच्या या कार्यक्रमाला ज्यांची उपस्थिती लाभली असे चंद्रकांतजी, सन्माननीय चंद्रकांतजी बेडेकर साहेब यांचा सन्मान करण्यासाठी मी श्री भागणे प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री संतोषजी भागणे यांना विनंती करेन की त्यांना शाल पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी त्यांना सन्मानित करायचं आहे. सुंदर चेंडू आणि सुंदर प्रयास केला, सरळ पाठवून दिला डीप मध्ये ऑन साइडला. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक खूप लांबून चेंडूवरती आला, तोपर्यंत मात्र 2 धावा नक्कीच कंप्लीट केल्या. मित्रांनो, आपण पाहू शकताय स्क्रीनवरती आपल्याला दिसतंय मेडिकल चेकअप त्या ठिकाणी चालू आहे. जना सर्वांनी जावा, तिकडे फ्री चेकअप आहे. नेत्र चेकअप सध्या सकाळी चालू आहे, आपण जाऊन आपले नेत्र चेक करू शकता. या बागणे प्रतिष्ठानच्या वतीने सुंदरसं या कार्यक्रमांचा आपण पाहतोय, फ्री चेकअप त्या ठिकाणी ठेवलाय. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा हल या पुढील होणारा सामना वैष्णवी स्पोर्ट्स दाबिळ वर्सेस पाटगरीन देवी फणसू या दोन्ही संघाच्या संघनायक आणि खेळाडूंनी या ठिकाणी नाणेफेकीसाठी समालोचन कक्षाच्या बाजूला यायचं आहे. आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचं आहे. पंचांचा इशारा काय ते पाहूया. नो चेंडू असेल आणि नक्कीच फ्रीट असेल. पाहूया फ्रीटचा फायदा घेतात का. ऐसी गलती मत करना, भुगतना तो पडेगा. मित्रांनो, क्रिकेट हा खेळ आहे. येथे प्रत्येक क्षणाला तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. तुमच्यातल्या सर्वोत्तम खेळाचे प्रदर्शन आपल्याला कसे साकार करता येईल या दिशेने आपल्याला विचार करावा लागतो. गोलंदाजी मारून थोडीशी गडबड होतीये. फुलटा चेंडूचा पुन्हा एकदा फायदा घेतला. 1 धावा कंप्लीट. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आहे. एकाच दुहेरीमध्ये रूपांतर करतील का. नाही, एका धावावरती समाधान मानावं लागेल. मित्रांनो, एखादी दुहेरी धावा करून चालणार नाही. आपल्याला जर जिंकायचं असेल तर नक्कीच मोठी धावसंख्या उभारावी लागेल. एकंदरीत धावसंख्या पोहोचतीये 22 धावांपर्यंत मजल मारता आली. 1 विकेटच्या बदल्यात सुजलचं विकेट आलं होतं. सुजलने सुंदरशी कामगिरी केली होती. आणि आता मात्र बॅटनी कडा घेतली. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आहे. 1 धावा नक्कीच कंप्लीट केली. पुन्हा एकदा सलामी आलेला स्वप्नील मात्र अजूनपर्यंत क्रीजवरती आहे, परंतु मोठा फटक्यांची आत्ताशाबाजी करता आली नाहीये. पाहूया, जिंकायचं असेल तर मारावं लागतील चौकार षटकार. पाहूया, झेल आणि बॅटनी कडा घेतली. क्षेत्ररक्षक मात्र कुठलीच कामगिरी चुकीची कामगिरी करत नाहीये. सुंदर झेलचं पतन. बॅट्समन बॅक टू पॅव्हेलियन. का किती आहेत. 3 चेंडू झाले आहेत. आणि फलंदाजी वरती येतोय नवीन. हॅलो, वैष्णवी स्पोर्ट्स दाबिळ चे संघनायक आणि संघ प्रतिनिधींनी पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार केला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली होता. 1 धावा कंप्लीट केली. दुसरी धावा घेईल का. नक्कीच दुसरी धावा सुद्धा कंप्लीट करतोय. आल्या सुंदरसा फटका खेळला. पॉइंटला क्षेत्ररक्षक होता. पाटगिरीन देवी फणसू संघनायक संघ प्रतिनिधी त्यांनी मंचाकडे यायचं आहे. वैष्णवी स्पोर्ट क्लब दाबेळ वर्सेस पाटगरी देवी फणसू दोन्ही संघांना शेवटचा आणि अंतिम कॉल असेल. नाणेफेकीसाठी यायचा प्लीज. आपला संघ घेऊन यायचा पूर्ण. पुन्हा एकदा खराब, परंतु धावसंख्या मात्र नक्कीच कंप्लीट करेल. पाहिलं तर थोडीशी रणनीती ऐकतोय. पंचांचा इशारा काय होते पाहूया. नो. 1 धावा. नो आहे का. नो नाही आहे ना. नो आहे आणि +1 म्हणजे धावसंख्या 2 नक्कीच असेल. थोडस गचाड गोलंदाजी आपण पाहतोय. आता मात्र सुंदरस कमबॅक केलं. फ्री हिट होता.
मित्रांनो फ्री हिट हे आपल्याला सुद्धा आहे. पाहिलं तर बोल्ड होऊन बॅट्समन जाण्याच्या तयारीत होता, परंतु चेंडू होता फ्री हिट. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर अनिकेत सुंदरचं कमबॅक आणि नवीन येईल फलंदाजीला. खराब चेंडू पाहतोय आपण. वाईट चेंडूपणे आव्हान धावसंख्येमध्ये नक्कीच एकने भर घालेल. धावसंख्या थोडीशी विसावलेली स्थिरावलेली 29 धावा. तिसरं षटक प्रगतीवरती असताना काहीशे चेंडू अजूनपर्यंत शेष आहेत. शेवटचा चेंडू असेल. बॅट निकाडा किती हलका असा ड्राईव्ह क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. एक धावा कंप्लीट आणि दुसरी धावा सुद्धा कंप्लीट. तिसरी धाव होते का पाहूया. रनआउटचा नक्कीच खतरा होऊ शकतो पाहूया. रनआउटची विकेट आहे, परंतु एकंदरीत मजल मारता आली दोन्ही. 31 जिंकण्यासाठी 32 धावांचं लक्ष असेल. चला लगेच आपण पुढच्या नाणेफेकीकडे वळू. वैष्णवी स्पोर्ट्स क्लब दाबिल वर्सेस पाटगरीन देवी फणसू. चला या ठिकाणी हेल्थ चेकअप फ्री मध्ये चालू आहे. आपल्याला विनंती करतो की आपण चला हेल्थ चेकअप साठी. सर्वांना विनंती असेल. त्या ठिकाणी ऍम्ब्युलन्स लावली आहे. थोडी मागे घ्या, थोडस बाहेर घ्या. लेफ्टला थोडस दाबून लावा. आतमध्ये बाउंड्रीच्या बाहेर घ्यायचे प्लीज. चला आपलं मित्रमंडळ चला. अंतिम 11 चला आतमध्ये प्लीज. हॅलो. श्री गणेश मालदोळी संघ आणि श्री चंडिकाई खांडोत्री संघ दोन्ही संघ आपण आल्याची नोंद करायची आहे प्लीज. श्री गणेश मालदोळी आणि श्री चंडिकाई खांडोत्री दोन्ही संघ आपण आल्याची नोंद करा प्लीज. मित्रांनो टीम मीटिंग नको. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला 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 टीम मीटिंग बाहेर करायची आहे. आतमध्ये जाऊन फक्त क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. बॅट्समन सुद्धा मैदानात दाखल झाले. पाटगरीन देवी क्रिकेट संघ वर्सेस वैष्णवी स्पोर्ट्स क्लब दाबिळ संघ आपण आल्याची नोंद करा प्लीज. सामन्याला सुरुवात करा. चला पंचाला विनंती असेल. मित्रांनो टायमिंग मॅनेजमेंट खूप महत्वाचं असतं. टायमिंग महत्वाचं असतं. आपल्याला त्या वेळ दिलाय त्या वेळेला आपण उपस्थित राहावा. कारण आपण व्यावसायिक क्रिकेट खेळत नाही, आपण ग्रामीण क्रिकेट खेळतो. ग्रामीण क्रिकेटला खूप महत्व आहे. बोलूया सामन्याकडे. आपलं मित्र मंडळ
पावनल आणि साईनाथ क्रिकेट संघ पोपळवणे या संघामध्ये हा अतिरटीचा सामना. पहिला तर चेंडू आणि मला वाटतं हा चेंडू नोच्या स्वरूपात. पहिला तर चेंडू फ्रीट च्या स्वरूपानं या ठिकाणी साईनाथ क्रिकेट क्लब संघ पोपळवणे संघाला या ठिकाणी अतिरिक्त धाव या ठिकाणी मिळत आहे. पुढील चेंडू गोलंदाज हा सामना करतोय आणि सुरेख असा मारलेला चेंडू सीमारेषेच्या दिशेने जाणारा चेंडू खणखणीत चौकार. राज पुढील चेंडू पाहूया आपल्या संघासाठी काय योगदान देतो. मला वाटतं हा सुरेख असा चेंडू निर्धाव फलंदाजाला काहीसा न समजणार हा चेंडू खरोखरच सुरेख अशी गोलंदाजी राजकडून. पहिला चेंडू नोच्या स्वरूपामध्ये त्यानं अतिरिक्त धाव दिली होती. पुन्हा एकदा राजचा पुढील चेंडू फलंदाजी करत होता पोपळवणे संघाचा. ऑफसाईडच्या दिशेने मारलेला चेंडू क्षेत्ररक्षक येतो का चेंडूवरती पाहूया. मला वाटतं एक धाव घेण्यात यश. दुसरा धावेचा हा सुद्धा प्रयत्न आणि मला वाटतं हा चेंडू सीमारेषेच्या पार खणखणीत चौकार. या ठिकाणी क्षेत्ररक्षण स्थान निश्चित करू शकता. खरोखरच सुरेखच क्षेत्ररक्षण या ठिकाणी म्हणावं लागेल ते आपलं मित्र मंडळ पावनल या संघाकडून. मला वाटतं जो पोपळवणे संघाचा हा फलंदाज मैदानामध्ये येतो तो भावेश 97 जर्सी परिधान केलेला हा भावेश. पाहूया आपल्या संघासाठी तो किती धावांचा डोंगर या ठिकाणी उभा करतो. आपल्या संघाचं जबाबदारी आपल्या संघाची सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेऊन मैदानामध्ये येताना हा फलंदाज भावेश. पुन्हा एकदा राज आणि भावेश असं समीकरण मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा सुरेख असा मारलेला चेंडू एका धावेवरती समाधान. दुसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न होतो का आणि मला वाटतं हा दुसरी धाव सुद्धा पूर्ण. तुम्ही या स्पर्धेमध्ये चुकीचं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल कारण ओव्हरथ्रो केला होता तो राजाने. जर निश्चित यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जर चेंडू देण्यात आला असता तर नक्कीच धावबाद झाला असता. हा फलंदाज पुन्हा एकदा भावेश भावेश असं समीकरण मैदानामध्ये आणि पुन्हा एकदा सुरेख असा यष्टीरक्षकाच्या पाठीमागे मारलेला हा चेंडू. एक धाव. या धावांती धावसंख्येत भर पडते. धावांचा डोंगर पोचतोय 12. 1 बाद 12. खरोखरच या ठिकाणी नेत्र चेकअप चालू आहे. सर्व क्रीडा रसिक तसेच सर्व खेळाडूंना या ठिकाणी विनंती असेल की या ठिकाणी मोफत कॅम्प या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. आपण सर्वांनी आपलं या ठिकाणी नेत्र चेकअप या ठिकाणी करून घ्यायचं आहे. गोलंदाज नेम हॅलो चेक. हॅलो शुभम आणि भावेश असं समीकरण मैदानामध्ये पाहूया. शुभम
आणि हा सुरेख असा मारलेला चेंडू क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती पुन्हा एकदा गचालचं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळत आहे. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न ती सुद्धा पूर्ण. मित्रांनो तुम्हाला तर धावा रोखायच्या असतील मैदानामध्ये तर क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल तुम्हाला करावा लागेल. निश्चित स्वरूपामध्ये तुम्ही या स्पर्धेमध्ये तुम्हाला आपलं स्थान पक्का करत असेल तर क्षेत्ररक्षणामध्ये तुम्हाला थोडासा बदल करावा लागेल. पुन्हा एकदा पुढील चेंडू आणि हा फुलटाचा चेंडू. चेक. पाटगरीन देवी क्रिकेट संघ चला लगेचच आपण या ठिकाणी यायचं आहे. पाटगरीन देवी क्रिकेट संघ चला इथून चला तिकडे तिकडे लाईन अप करून घ्यायचंय. पुन्हा एकदा शिवम स्वतःच्या उजव्या हाताने पंचांच्या उजव्या हाताने मारा करतोय तो हा गोलंदाज. स्ट्राईकला येतो भावेश आणि पुन्हा एकदा उत्तमरित्या मारलेला चेंडू. क्षेत्ररक्षण येतोय चेंडू होती आणि सुरेख असं क्षेत्ररक्षण या चेंडूवरती पाहायला मिळत आहे. क्रीडा रसिकाकडून एकदा जोरदार टाळ्या होऊन जातात या क्षेत्ररक्षकांसाठी. कारण तुम्हाला मॅच मध्ये जर टिकून राहायचं असेल तर कॅच विन द मॅच हे समीकरण घेऊनच मैदानामध्ये उतरावं लागेल. कारण हा झेल खरोखरच सुरेखरित्या या ठिकाणी टिपण्यात आलेला आहे तो या क्षेत्ररक्षकाकडून. या ठिकाणी आपण पाहतोय याच्यानंतरचा होणारा सामना असेल पाटगरीन देवी क्रिकेट संघ वर्सेस साईनाथ वैष्णवी क्रिकेट संघ. दोन्ही संघांचं या ठिकाणी आगमन होत आहे. मी सर्वांना विनंती करेल की आपण आपल्या अंतिम प्लेयर सर्वांनी यायचंय. चला वैष्णवी मित्रांनो तुमच्यामुळे आपण नाणेफेकीसाठी थोडंसं लेट आहोत. चला लगेच जेवढे असतील तेवढे या. चला जेवढे असतील तेवढे या. पाटगरीन देवी क्रिकेट संघ चला या ठिकाणी आगमन होत आहे. पाटगरीन देवी क्रिकेट संघ फणसू यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. त्याचप्रमाणे वैष्णवी क्रिकेट संघ दाबिळ यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होत आहे. चला टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. चला या साईडला या. पाटगरीन देवी या साईडला यायचंय आणि वैष्णवी तुम्ही या साईडला यायचंय. संघ कर्णधार वरती या. बाकी सर्व लाईनअप करून घ्या प्लीज. या साईडला लाईनअप व्हा. संघ कर्णधार दोन्ही संघाचे कर्णधार चला इकडे. तुम्ही या साईडला थांबा ते त्या साईडला थांबतील. या इकडे या साईडला या. या साईडला या. फोटो घेणार तुमच्या बरोबर लगेच या साईडला या. पाटगरीन देवी क्रिकेट संघ वर्सेस वैष्णवी क्रिकेट संघ. या ठिकाणी सन्माननीय अरविंदजी मांदलेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आपल्याला विनंती करतो की आपल्या हस्ते या नाणेफेकीचं कौल करून घ्यायचं आहे. दोन्ही संघ या ठिकाणी उपस्थित आहेत. मला वाटतं वैष्णवी स्पोर्ट क्लब गेल्या वर्षी सुद्धा खेळला या स्पर्धेमध्ये. खेळलाय का? आणि पाटगरीन देवी मला वाटतं नवीन असेल या स्पर्धेसाठी. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा असतील. नाणेफेकीचा आपण या ठिकाणी कौल करणार आहोत. चला लगेचच निर्णय सांगायचा आहे. तिकडे फक्त लक्ष द्या. मध्ये या. सुरेख असा मारलेला हा चेंडू पाहूया क्षेत्ररक्षक येतो का आणि चेंडूवरती. छापा पाटगरीन देवी क्रिकेट संघ या ठिकाणी नाणेफेक विन झालाय. आपला निर्णय काय असेल? मी बॅटिंग घेणार आहे पहिली. पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय का असेल म्हणजे का बॅटिंग तुम्ही चॉईस करताय पहिलं? सुरुवातीचे सामने आहेत त्याच्यामुळे स्कोअर उभा करण्याचा आमचा नक्कीच मानस असेल. त्याच्यानुसारच आम्ही आज धावसंख्या 35-20 केले तर प्रयत्न असेल नक्कीच स्कोअर उभा करण्याचा. थँक्यू. तुम्हाला शुभेच्छा असतील. लगेच आपण वैष्णवी स्पोर्ट क्लबकडे वळू. तर वैष्णवी आपल्याला क्वेश्चन असेल की समोरच्या संघाला तुम्ही किती रनापर्यंत रोखून ठेवाल? आमचा एक प्रयत्न असणारच की 25 ते 30 रनापर्यंत आम्ही पाटकरीन फणसू काय बोलतोय? संघाला रोखून ठेवण्याचा प्रयत्न करू. आणि तसेच श्री भागणे प्रतिष्ठान आयोजित यांना सुद्धा मी सामना चालू करायचा आहे. राऊंड मध्ये मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. बघायला गेलं तर ही लढत आजूबाजूचीच आहे. मैत्रीपूर्ण लढत रंगू शकते. तर या लढतीबद्दल काय सांगाल? थोडंसं सांगायचं आहे की ही मैत्रीपूर्ण चालू असेल होऊ की दे. अटातडीची लढत होईल? हाय लक्ष आहे. नक्कीच पाटकरीन फणसू हा आमच्या एक जवळचा आसपास संघ आहे आणि त्यांचा सुद्धा एक क्रिकेट हा संयमी असतो आणि त्यांच्या सुद्धा आम्ही बरोबर खेळत आलो. पुढे सामन्याकडे आणि या सर्वांचे मी मनापासून पुन्हा आभार एकदा मानतो आणि सुरेख असा सर्वांनी मारलेला क्रिकेट चेंडू चांगल्या आउट पद्धतीने सीमारेषा खेळा, पार चांगल्या पद्धतीने चौकार. दाखवाल हीच माझी अपेक्षा आहे. धन्यवाद. धावसंख्या
निलंगेकर या ठिकाणी आपला निर्णय आउटच्या स्वरूपात या ठिकाणी कळवलेला आहे. खरोखरच सुरेख अशी पंचगिरी जिंकण्यासाठी 8 धावांचं आव्हान. आटातटीची लढत आपण पाहतोय. 3 चेंडू आणि 8 धावांचं लक्ष असताना गोलंदाजी मार्कवर सुजल आहे. 3 चेंडू 8 धावांचं लक्ष कंपल्सरी चेस आहे, त्यामुळे 8 धावा करायच्याच आहेत. 5 सॉरी 5 धावा पाहिजेत. 5 धावा पाहिजेत. सॉरी 3 चेंडू आणि 5 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर सुजल. कंपल्सरी चेस आहेत, त्यामुळे 3 चेंडू 5 धावा करायच्याच आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार आपण बदल पाहतोय. वैष्णवी लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा सामना संपताच. पुन्हा एकदा खराब गोलंदाजी आणि यष्टीरक्षक थोडा चूक करतोय मित्रांनो. हा चेंडू नाही तर हा सामना गमवावा लागणार आहे, कारण पाहिला तर वाईट प्लस अवांतरी धावसंख्या. पाहिलं तर प्रयत्न सुंदर होते मित्रांनो. प्रामाणिकपणे प्रयत्न केला तर नक्कीच यश मिळतं, परंतु इथे थोडासा वाईट चेंडू ठेवला. अवांतरी धावसंख्येमध्ये नक्कीच भर घातली. धावसंख्या 2 ने पुढे सरकली, 3 ने पुढे सरकली. सॉरी आणि आता मात्र सुंदर चेंडू. हलकासा प्रयास केला, 1 धावा कंप्लीट केली, दुसरी धावा सुद्धा कंप्लीट. आणि मला वाटतं हा सामना गमवावा लागलाय. आपलं मित्र मंडळ पावनळ यांना खूप प्रयत्न खूप चांगले होते. धावसंख्या या मैदानात थोडीशी उभी करायची होती. 27 धावा 32 ला विण असताना सुंदरशी रणनीती आखली, परंतु सामन्याचं गणित सांगते की या ठिकाणी फोपळवणे संघ साईनाथ क्रिकेट संघ फोपळवणे हा विन झालाय. दुसऱ्या फेरीमध्ये शुभेच्छा असतील, तसेच आपलं मित्र मंडळ पावनळ या संघाला सुद्धा खूप शुभेच्छा असेल पुढील स्पर्धेसाठी. चला लगेचच वैष्णवी स्पोर्ट क्लब आपल्याला विनंती करतो की आपले अंतिम 11 लगेचच दाखल करायचे आहेत. वैष्णवी स्पोर्ट क्लब प्लीज. मित्रांनो तुमच्यामुळेच टॉसला थोडासा उशीर झाला होता, आता मात्र उशीर करू नका. चला मैदानाचा ताबा घ्या. समोरच्या संघाने बॅटिंग स्वीकारली आहे. टाइम नाही तेवढा मॅचचा काहीच नाही होत. 2 ओव्हरचा स्कोरच नव्हता माहिती पडला. यांना नको हात टॉस घ्या ना, त्यांना पाठवा बस तेवढंच करा. म्हणून नका इथं विचारून नंतर घ्या शेवटला. 2 मॅचला 2 ओव्हरला स्कोरच नाही माहिती आहे. ते तर कसं 2 वेळा विचारतो नव्हते सांगा यार. 2 मॅचला नाही 2 ओव्हरला स्कोर सांगतो. हॅलो चला वैष्णवी चला आतमध्ये चला. अंतिम 11 चला प्लीज. अंतिम 11 चला आतमध्ये प्लीज. एवढा वेळ नका घेऊ मित्रांनो. चला प्लीज. चला लगेच. चला पटापट चला. त्याचप्रमाणे आपलं मित्रमंडळ या ठिकाणी आपण या स्पर्धेसाठी भाग घेतलात. आपलं महत्त्वपूर्ण योगदान या स्पर्धेसाठी दिलं. या स्पर्धेसाठी सकाळ सत्रामध्ये उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं खूप स्वागत. आपल्याला विनंती करतो की आपला यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. मी विनंती संघाचा कर्णधाराला विनंती करतो की आपला यथोचित सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा प्लीज. हॅलो श्री